नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. तीही एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने. ही कारली ज्यांना मी असं चिरून याच्यामध्ये अर्ध लिंबू, हळद, मीठ टाकून याला उकळून घेतलंय. हा टोमॅटो आणि कांदा आणि इकडे मी शेंगदाण्याचं कूट देखील काढून घेतलेलं आहे आणि अद्रक आणि लसण याची देखील पेस्ट बनवून ठेवलेली आहे. चला तर मग आता सुरुवात करूयात. आता याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकून याच्यामध्ये टाकणार आहे जिरे आणि जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूयात बारीक चिरलेला कांदा. आता कांद्याला असं आपण फ्राय करून घेणार आहोत, छान असा रंग सुटेपर्यंत. आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो आणि टोमॅटोला छान असं फिरून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण जर मीठ टाकलं तर हा लवकर सॉफ्ट होतो, त्यामुळे मी आत्ताच टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे कारण की तो लवकर सॉफ्ट होईल. आता आपण याला झाकून ठेवणार आहोत अगदी 1-2 मिनिटासाठी. 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि आपली कारली देखील मस्त असं तेलामध्ये फ्राय झालेली आहेत, एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे. आता मी याच्यामध्ये टाकते आहे मसाले. त्यामध्ये मी टाकते आहे लाल तिखट मी 1 चम्मच टाकलेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकेल. मी अगोदरच उकळताना हळद टाकली होती, त्यामुळे थोडीशी टाकते आहे. आता याच्यामध्ये गरम मसाला आणि हा आहे कांदा लसूण मसाला जो की घरी तयार केलेला आहे, हे देखील मी 1 चम्मच टाकलेला आहे. आता याला असं छान असं मिक्स करून घेऊयात, छान असं परतून घेऊयात. हे छान एकजीव झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतोय. आता याला आपण छान असं मिक्स करायचे आणि तुमची कारल्याची भाजी तयार आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच पाणी टाकून याला छान असं फिरून घेऊयात. कारलं शिजलेलं आहे, मसाले देखील शिजलेले आहेत, पण आपल्याला मॉइश्चर हवं, त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. भाजी खाण्यासाठी तयार. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतायत ना, तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.